महाराष्ट्रातल्या 5व्या टप्प्याच्या म्हणजेच शेवटच्या टप्प्याच्या निवडणुकीचा प्रचाराच्या तोफा आता थंडावलेल्या आहेत आणि महत्त्वाच्या ज्या लढती आहेत त्यापैकी एक लढत ही ठाण्यामध्ये आहे, कारण की ठाण्याची लढत ही मुख्यमंत्र्यांसाठी प्रतिष्ठेची आहे। यामध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या शिलेदाराला उमेदवारी दिली, ते म्हणजे नरेश म्हस्के। आणि या प्रचाराच्या तोफा थंडवल्याच्या नंतर आता नरेश म्हस्के यांना काय वाटतं हे आपण जाणून घेणार आहोत। आपल्याबरोबर नरेशजी म्हस्के सर, सगळ्या तोफा थंडावलेल्या आहेत, आरोप प्रत्यारोप करून झालेले आहेत, आता 2 दिवस शांत, 20 तारखेला मतदान आहे। काय वाटतंय आजची काय परिस्थिती आहे ठाण्याची? मी प्रथम सांगतो, मी कुणाही आरोप केलेले नाहीत। मी अगदी निवडणूक एन्जॉय करतोय आणि समोरचा जो माझा विरोधी उमेदवार आहे तो किती डेस्परेट झालाय हे मी मस्तपैकी एन्जॉय करत असतो। तुम्ही पाहताय की प्रचार जो काही चाललेला आहे, कार्यकर्त्यांचा उत्साह पाहिलाय, कार्यकर्त्यांचा सहभाग पाहिलाय, सर्व महायुतीतील घटक पक्षातील लीडर्स सगळे एकत्र येऊन काम करतायत आणि तसं पाहिलं तर निवडणूक हे निमित्त आहे। 365 दिवस आम्ही या ठिकाणी काम करत असतो, लोकांमध्ये असतो, 24/7 काम करत। या कट्ट्यावरती, या हॉटेलवरती तुम्ही आणि मी किती वेळा गप्पा मारत या ठिकाणी बसलेलो आहे। हाय प्रोफाईल नेता विरुद्ध कार्यकर्ता अशी लढत आहे आणि कार्यकर्ता या लढाईत जिंकणार आहे। प्रत्येक ज्या वेळी प्रतिक्रिया त्यांच्या घेतल्या गेल्या किंवा त्यांचं भाषण बघितलं, काल परवा उद्धव ठाकरे यांची देखील सभा झाली, त्यांनी प्रत्येक वेळी गद्दार 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 असं वारंवार म्हटलेलं आहे आणि त्यांच्या हातातून आपल्याला ठाणे काढून घ्यायचंय वगैरे असं सांगितलेलं आहे। तर ही जी टीका वारंवार केली गेलेली आहे, त्या टीकेचं उत्तर तुम्ही कसं देणार आहात, कशा प्रकारे त्याला सांगणार आहात? हे बघा की त्यांच्याकडे दुसरा मुद्दा नाहीये, 10 वर्ष खासदार होते, अजिबात मुद्दा नाहीये। मुळात गद्दारी हा जो विषय आहे, हा गद्दारी केली कोणी हो? गद्दारी बाळासाहेबांचा हिंदुत्वाचे विचार, हिंदुत्वाची पताका, ज्या बाळासाहेबांनी कायम काँग्रेसला विरोध केला, केवळ खुर्ची करता काँग्रेसच्या वळचणीनं जाऊन बसले। विधानसभेच्या निवडणुका शिवसेना भाजप युती म्हणून लढल्या, मतदारांनी शिवसेना भाजप युती म्हणून वोटिंग केलं आणि तुम्ही त्यांच्या भावनांशी खेळला। तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर स्वतःला मुख्यमंत्रीपद पाहिजे म्हणून गेलं। तर मी गद्दारी यांनी केलेली आहे, हिंदुत्वाशी गद्दारी केलेली आहे, विचारांशी गद्दारी, मतदारांशी गद्दारी केलेली आहे। त्यामुळे पण लोकांच्या हे लक्षात आलंय, केवळ सहानुभूती मिळवण्याकरता मोठ्या मोठ्या गप्पा मारणार। आम्ही पक्षाचं काम करतोय, बाळासाहेबांच्या पक्षाचं काम करतोय, बाळासाहेबांचं। आम्ही शिवसेनेमध्ये का गेलो? बाळासाहेबांनी हिंदुत्वाची पताका हातात घेतली म्हणून गेलो ना। बाळासाहेबांनी काँग्रेस विरोधात भूमिका घेतली म्हणून गेलो। शिवसैनिक हा शिवसेनेमध्ये म्हणून गेला। तुम्ही बाळासाहेबांनंतर शिवसेनेची भूमिका बदलणार आणि काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जाणार आणि आम्ही ते सहन करायचं कशासाठी? तुम्हाला मुख्यमंत्री पदाची खुर्ची पाहिजे म्हणून। गद्दारी यांनी केलेली आहे। चहा आलेली आहे, काय वाटतं ठाणेकरांनी नरेश म्हस्के किंवा ठाणेकरांनी नको, नवी मुंबईकर आणि मीरा भाईंदरकर जे आहेत, ठाणेकर तर तुम्हाला ओळखतात, पण या ज्या 2 सिटी आहेत त्यांनी आपल्याला मत का करावं? त्यांच्यासाठी काही रोड मॅप काही डोक्यात आहे का की त्यांच्यासाठी तुम्ही काय करणार आहात? मी तुम्हाला माहित आहे की सर्वसमावेशक असा वचननामा माझा प्रसिद्ध केलेला आहे। नवी मुंबई, मीरा भाईंदर या ठिकाणचे सर्व जे काही प्रश्न आहेत, जे अडचणीचे प्रश्न आहेत, की जे केंद्र शासनाच्या अख्यारित्या आहेत, परमिशन अभावी ते रखडलेले आहेत, त्या सर्व प्रश्नांना आपण वाचा फोडणार, ते प्रयत्न करणार केंद्र शासनाच्या माध्यमातून। काय माहिती आहे का, केंद्र शासनामध्ये सुद्धा आमची सत्ता, राज्य शासनात आमची सत्ता, तर या डबल इंजिनचा उपयोग आपण करून घ्यायला पाहिजे ना। मुळात प्रश्न कळले पाहिजेत, लोकसभेत बोलता आलं पाहिजे। आमचे खासदार 34% ॲब्सेंटी आहे लोकसभेमध्ये आणि एकदा तरी असं डोळे वर करून ठाण्याचे प्रश्न मांडलेत का बघा। यांचं काम फक्त महानगरपालिकेचा निधी खासदारकीचा उपयोग करून घेणं, महापालिकेच्या निधीवर डल्ला मारणं आणि स्वतःचं नाव लावणं, या व्यतिरिक्त त्यांचं काम नाही। ठाणेकरांना माहिती आहे यांचा स्वभाव काय आहे, यांनी आतापर्यंत काय केलेलं आहे, त्यामुळे समजून जा काय जो विषय आहे तो। ठाणेकरांनी ठरवलंय, आता ठाणेकरांनी ठरवलंय। ठाणेकरांना काय आवाहन करा, म्हणजे ठाणे लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांना काय आवाहन करायला? गेल्या वेळी 50% मतदान झालं होतं, यावेळी टक्का वाढेल अशी शक्यता आहे, कारण की एकूणच महाराष्ट्रात
मतदानाचा टक्का वाढलाय वेगवेगळ्या भागांमधला, तर ठाण्यातला टक्का वाढावा यासाठी काय सांगा? एकच आव्हान आहे, मोदी साहेबांना आपल्याला पंतप्रधान करायचं आहे, तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे, अबकी बार 400 पार करायचं आहे आणि देशाला मोदी साहेबांसारखा सक्षम पंतप्रधान आपल्याला हवा आहे. हा देश जागतिक क्षेत्रावर महासत्ता करण्याकरता नरेंद्र मोदी साहेबांची आवश्यकता आहे. कुणी एका पर्यटन करणाऱ्या, आपण जे संगीत खुर्ची खेळतो अशा पद्धतीच्या माणसांच्या हातात पंतप्रधान पद द्यायचं नाहीये आणि त्याकरता लोकांनी मतदान करायचं. खाली उतरून फक्त चर्चा करायच्या नाही, फक्त घोषणा नाही द्यायच्या, सगळ्यांनी एक गठ्ठा आपण इमारतीतून उतरून, आपल्या चाळीतून, आपल्या घरातून उठून मतदान करायचंय, आपला मतदानाचा हक्क बजावायचा आहे. हेच मी आवाहन करेन. शेवटचे 2 दिवस खूप क्रुशियल असतात आणि आता त्या टप्प्यात आपण पोहोचलेलो आहे, प्रचार थंडावलेला आहे. या शेवटच्या 2 दिवसांमध्ये देखील आतमध्ये काय ना काय प्रचार चालू असतो, तर लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आता काय स्ट्रॅटेजी आहे किंवा बूथ महत्वाचे आहेत? मोदी नेहमी हेच म्हणत असतात की बूथ तुमचा स्ट्रॉंग करा, तर बूथ कशा प्रकारे स्ट्रॉंग करणार आहात? मग आम्ही आमचे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या जीवावर निवडणूक लढतोय. बूथ लेवल आम्हाला इलेक्शन नवीन नाही आणि नरेश मस्केला तर नवीन नाहीत, आपल्याला माहिती आहे. ठाणे जिल्ह्यात नव्हे तर पालघर जिल्ह्यापासून इलेक्शनमध्ये स्ट्रॅटेजी करणारा म्हणून नरेश मस्के यांचं नाव आहे. इलेक्शनचं नियोजन करणारा, व्यवस्थित काम चालू आहे, बूथ लेवलला काम चालू आहे. आमचे कार्यकर्ते पदाधिकारी काम करतात म्हणून रिलॅक्सपणे हा चहा घेतोय. आणि बऱ्याच दिवसांनी जवळजवळ महिनाभर या ठिकाणी आलो नव्हतो. महापालिकेत आलो की या ठिकाणी यायचो चहा प्यायला. आज आलोय, चहाचा आस्वाद घेतोय. तर एबीपी माझाकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या निवडणुकीसाठी. आम्ही देखील पूर्ण फिरलेलो आहोत मतदारसंघ. मला खास करून सर्व मीडिया, वर्तमान प्रिंट मीडिया असेल, टीव्ही मीडिया असेल, यांचा खास करून आभार मानेल. कारण या नरेश मस्केला मोठं करण्यामध्ये या मीडियाचा सुद्धा मोठा वाटा आहे. नरेश मस्के हा सर्वसाधारण झोपडपट्टीत राहणारा कार्यकर्ता होता, विद्यार्थी चळवळीतला कार्यकर्ता होता. नरेश मस्के जिथे अन्याय होईल तिथे आंदोलन करायचा, निदर्शनं करायचा आणि त्या नरेश मस्केला कुठलीही अपेक्षा न बाळगता याच मीडियानी नरेश मस्के साहेब केलेल्या आहे. लोकांमध्ये एक आंदोलनकर्ता म्हणून माझी इमेज तयार केलेली आहे आणि नेता म्हणून या राजकारणामध्ये मला मोठं करण्यामध्ये या मीडियाचा खूप मोठा वाटा आहे. त्यामुळे हा कालचा जो कार्यकर्ता नरेश मस्के आज खासदार होणार आहे, यामध्ये या मीडियाचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे. म्हणून मी खास करून सर्व मीडिया प्रतिनिधींचे आणि मीडिया वाहिनींचे, त्या कंपन्यांचे मी खास करून आभार मानेल. धन्यवाद सर. एबीपी माझानेच ही पहिली बातमी दिली होती की नरेश मस्के यांना उमेदवारी मिळते आहे. तर आता पाहूयात, नरेश मस्के यांना उमेदवारी तर मिळाली, पण आता नरेश मस्के यांच्या पारड्यात ठाणेकर, नवी मुंबईकर आणि मीरा भाईंदरकर मत टाकतात का आणि त्यांना ठाण्याचा खासदार बनवतात का? कारण की जर नरेश मस्के खासदार बनले तर ती एक ऐतिहासिक बाब होणार आहे, कारण की शिवसेनेच्या 2 भागांनंतर ही पहिली निवडणूक आहे आणि या निवडणुकीकडे विशेषतः सगळ्यांचं लक्ष आहे, सगळ्या देशाचं लक्ष आहे. कॅमेरामॅन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.